कोल्हापुरातील गीत संगीताची परंपरा नव्या पिढीतील हौशी आणि व्यावसायिक गायकांनी जोमानं पुढे सुरू ठेवली आहे। ही आनंदाची बाब आहे। गायकांच्या असोसिएशन मार्फत गरजू गायकांसाठी विविध उपक्रम राबवावेत, तसंच सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीसाठी असोसिएशननं कार्यक्रम घ्यावेत, त्याला हॉल पुरवण्यासह लागेल ते सहकार्य करू, अशी ग्वाही महापौर रुपाराणी निकम यांनी दिली। कोल्हापूर कराओके आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। सण उत्सव समारंभामध्ये गाण्यांच्या मैफिली गाजवणाऱ्या कराओके गायकांना एकत्र करून कोल्हापूर कराओके आर्टिस्ट असोसिएशन ऑफ म्युझिक या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे। त्याचा पहिला वर्धापन दिन शाहू स्मारक भवनमध्ये नुकताच पार पडला। महापौर रुपाराणी निकम, बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, माजी नगरसेवक महेश वासुदेव, सुदेश गुंदेशा यांच्या प्रमुख उपस्थितीत संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायक कलाकारांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये चंद्रकांत आलमेलकर, प्रकाश साळोखे, नीता कोळी, रफीकुमार मोमीन, विजय निंबाळकर यांना गौरवण्यात आलं। असोसिएशनचे अध्यक्ष गोरक्षनाथ कालेकर यांनी या कलाकारांचा प्रवास उलगडला। गायनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या गायक आणि वादकांना असोसिएशन मार्फत विविध प्रकारचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि संघटना जिल्हा स्तरावर मजबूत करण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही पत्रकार ताज मुल्लाणी यांनी दिली। तर या संघटनेकडून गरजवंतांच्या मदतीसाठी गाण्याचे उपक्रम राबवले जावेत, त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू, अशी ग्वाही महापौर रुपाराणी निकम यांनी दिली। त्यानंतर गाण्यांची मैफिल झाली। त्यामध्ये महापौर निकम यांनी गाणं गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली। यावेळी उपाध्यक्ष राजेश माचरेकर, ज्योती कांबळे, मुस्ताक तहसीलदार, मदन सूर्यवंशी, मोहसिन खान, आनंद पाटील, सारिका कांबळे, हिदायत नायकवडी, सुनील ठाणेकर, जावेद नायकवडी यांच्यासह गायक, वादक आणि कलाकार उपस्थित होते।